प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्लॉग मध्ये। तर आज आपण परत एकदा बाजार आमटी बनवणार आहोत। व्यवस्थित शिस्तीत शांतपणे सगळे मी रेसिपी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून, तर त्या चॅनलवरती मी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक मेडिसिनची माहिती देत आहे, तर त्या देखील चॅनलला मला सबस्क्राइब करा। घरच्या घरी राहून तुम्ही बरेचसे जुने आजार कमी करू शकता। होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक दोन्ही औषधांची मी माहिती देत आहे, तर नक्कीच तेही माझं चॅनल बघा। चला मी रेसिपी शेअर करते। नेहमीप्रमाणे याच्यामध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ ह्या 5 डाळी मिक्स केलेल्या आहेत। सगळ्या डाळी 3-3 चमचे घ्यायचा आहे। तिघांसाठी आम्ही आहोत तर 3-3 खायचे 3-3 चमचे मी अशा प्रमाणे डाळ घेतलेली आहे। कारण मी डाळ भरपूर करते, सकाळी देखील आम्ही खातो, रात्रीचे शिल्लक राहिलेलं आवडते म्हणून, आणि सकाळची संध्याकाळी भाजी वगैरे आम्ही खात असतो। तर अशा पद्धतीने ह्या डाळीला असं शिजवायचे। कुकर मध्ये जर तुम्ही डाळ शिजवली तर अजिबात चांगली लागत नाही, त्याच्यामुळे ही मी उतू येऊ नये म्हणून वरती जो फेस वरती येतो त्याचा, तर त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल, डाळ आणि थोडंसं मीठ असं एवढंच टाकून शिजवून घ्यायच्या ह्या डाळी। तर इथं आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। कढई आपली जुनी झाली त्याच्यामुळे असं दिसते, हे बघू शकता। ह्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे मी। कांदा एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा। कांदा जर नाही भाजला तर भाजी पातळ होते, त्याच्यामुळे कधीही कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा, एकदम लालसर व्हायला पाहिजे, एकच नंबर भाजीचा वास पण छान येतो। 2 कांदे घेतलेले आहेत मी याच्यामध्ये टाकण्यासाठी। हे बघू शकता तुम्ही, हा कांदा आहे एवढा असा लालसर भाजला पाहिजे व्यवस्थित। आणि हा टाकलेला आहे टमाटा। आधी कांदा भाजून घ्यायचा आणि 2 टमाटर टाकायचे। आता मी याच्यामध्ये काय करणार आहे, टमाट्यामध्ये मी अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकणार आहे। पण कधी टाकायची, जेव्हा टमाटा शिजतील तेव्हा, लगे टमाट्यासोबत शिजवायचं नाही। कारण काय होतं, जास्त जर कांदा अद्रक जर शिजला तर लसूण आणि अद्रक जर शिजला ना, तर मग भाजी म्हणजे नेक्स्ट टाइम आपण जेव्हा मसाले वगैरे टाकतो, लाल तिखट वगैरे, तर त्या मसाल्यांसोबत ह्यांना भाजायचं असतं सगळ्या मिक्स केलेल्या कांदा लसणाच्या पेस्टला, तर तेव्हा ते करपतंय। त्याच्यामुळं ना त्याला हलकं भाजायचं, पण भाजायचं, कारण ती स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे ह्या भाजीला। 2-3दा माझ्याकडनं सुरुवातीला भाजी बिघडली, त्याच्यानंतर जबरदस्त जमली। काल तर लय भारी झाली होती भाजी, तरी पण आज आपण दाखवणार। काल व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला मला, त्याच्यामुळे मला आज शेअर करावं जरा निवांत। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये मी लसूण आणि अद्रक टाकलेला आहे। अद्रक कुठे गेलं हे बघा, हे अद्रक टाकलेलं आहे। इकडे बघू शकता टमाट्याच्या शेजारी अजून दाखवते, एक कच्चं पक्क टमाटा शिजवायचं। इकडे बघू शकता, दिसते का, हे बारीक हे अद्रक व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं। कारण तेव्हा आपण हे करतो ना, फोडणी तेल वगैरे टाकून नंतर, तर तेव्हा देखील याला भाजलं जातं हे, त्याच्यामुळं थोडंसं कच्चं पक्क ठेवायचं। हे बघू शकता, असं टमाटा, कांदा, लसूण आणि अद्रक असे ह्याची पेस्ट बनवायची। पण कधी, हे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर त्याला मी असंच ठेवणार आहे, कारण आपली डाळ देखील शिजलेली नाही। डाळीला तेवढेच क्वांटिटीमध्ये पेस्ट बास झाली एवढ्या, बरं का। बघू शकता अजून नाही शिजलेली डाळ, खूप वेळ लागते शिजायला। जर पाणी वरून कमी पडलं तर मग त्याच्यामध्ये तुम्ही गरम कडक उकळलेलं पाणी टाकू शकता। तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकते। तेलाची क्वांटिटी बघा अशी पाहिजे, एवढं दिसलं का।
डाळ काढून ठेवली याच्यामध्ये. मसाले सांगते मी. सांबार मसाला, हिंग, धने, हळद, काळा तिखट आणि लाल तिखट एवढेच मसाले याला लागतात. आणि ही आहे मॅगीची पुडी. मॅगीची पुडी सगळं झाल्यानंतर वरून मॅगीची पुडी ही टाकायची आहे त्याच्यामध्ये. आणि ही पेस्ट. तर सगळ्यात आधी डायरेक्ट भाजीमध्ये पेस्टच टाकायची. अजिबात जिरे मोहरी वगैरे टाकायचं नाही. बघू शकता याच्यामध्ये पेस्ट टाकलेली आहे. कांदा, लसूण, अद्रक आणि टमाटा. त्याला परत तेलात भाजून घ्यायचं असते असं. त्याच्यामुळे मी कच्चा पक्काच टमाटा भाजला होता. तर हे मसाले ह्याच्यामध्ये सगळे मसाले ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे व्यवस्थित. कारण मसाले जर नाही भाजले गेले भाजी केली म्हणायचं काम. बघा किती छान लालसर दिसते भाजी एकदम. व्यवस्थित ह्याला भाजायचं आहे. व्यवस्थित जर नाही भाजलं ही खूप महत्वाची स्टेप आहे ह्या भाजीची. अक्षरशः 5 ते 7-8 मिनिट याला भाजायचं. व्यवस्थित जर नाही भाजलं तर मग गेली म्हणायची भाजी कामात. तर हे बघू शकता तुम्ही मसाले छानपैकी असे भाजलेले. मधलं मी स्किप केलेलं आहे. व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित भाजून घ्यायचं. 5 ते 4, 5, 6, 7 मिनिटे. मग असा वास पण सुटायला पाहिजे. तर वास छान असा सारखं तो फिरवत राहायचं ह्याला. कारण ह्या मसाल्यांसोबत जर ते मसाले म्हणजे पेस्ट जी होती तर त्या पेस्ट सोबत जर हे मसाले भाजले गेले ना एकच नंबर भाजीचं बेस तयार होतो. हे झालेलं आहे. आणि आपल्याला हे आता ही डाळ याच्यामध्ये मिक्स करायची. बघू शकता कलर किती छान आला भाजीला. हे बघा ही डाळ एवढीशी डाळ आहे. ह्याला पाणी एवढं मोठं पाहिजे. कारण ही आमटी पातळ आमटी असते. तर्री बघा कसली भारी आले. जरा क्लिअर दिसत नाही आहे आपल्या कॅमेरामध्ये. एकदम छान लाल लाल छान झाली भाजी. बघा ही अशी पातळ भाजी असते. ही आमटी असते. हां याच्यामध्ये खोबरं पण घातलेलं आहे बरं का मी. खोबरं वल्ला नारळ जरी असला तरी एकच नंबर लागते ही भाजी. आता दिसते क्लिअर. बघू शकता किती छान तर्री आली या भाजीला. हे मॅगी मसाला असं वरून टाकायचा. जसं मॅगीमध्ये मिक्स करतो तसंच सेम. हे तर मेन सिक्रेट आहे या भाजीचं मॅगी मसाला. कसं लागला भाजीचा. अशी ही आमटी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने ही आमटी बनवली जाते. खूप सोपी आहे. फक्त जर तुम्ही कुकरमध्ये शिजवली ना तर तेवढी टेस्ट नाही येणार. त्याच्यामुळे मी असं करते. आणि जर मॅगी मसाल्याचा जर स्वाद कमी आला तर 1 पुडी न टाकता 2 ते 3 पुडी सुद्धा तुम्ही टाकू शकता. पण ते वरून टाकायचं. जसं की आपण मॅगीमध्ये मिक्स करतो ना तसंच मिक्स करायचं. हेच सिक्रेट आहे या भाजीचं. सांबार मसाला, मॅगी मसाला आणि एक प्रकारचा मसाला भेटतो कांदा लसूण मसाला. तो काही नव्हता आपल्याकडं. त्याच्यामुळे मी हे आहे तेच मसाले वापरलेत. कारण घरचं काळं तिखट आमचं चांगलं आहे. त्याच्यामुळं बाहेरचे मसाले जास्त लागत नाहीत. तर अशा पद्धतीने भाजी बनवली जाते. 1 नंबर. ही रेसिपी तुम्हाला अख्ख्या यूट्यूब चॅनलवर कुठंच नाही मिळणार. ही सिक्रेट आहे मॅगी मसाल्याचं.
आणि हो, अजून एक सिक्रेट आहे याचं की आमचूर पावडर जी भेटते ना, ते आमचूर पावडर देखील तुम्ही मिक्स करू शकता. सध्या माझ्याकडे नव्हती अवेलेबल, त्याच्यामुळे मी आहे असंच केलेलं आहे. तर आमचूर पावडर देखील तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता. खूप छान लागते ती पावडर टाकली की. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा, टेक केअर.